जशी आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये चॉकलेट बर्फी मिळते, तशी चॉकलेट बर्फी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. ते हे मिल्क पावडर, मैदा न वापरता. आता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो एवढा खवा घ्यायचा आहे. तर खवा फ्रीजमध्ये जर ठेवलेला असेल, तर त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचा आणि मगच घ्यायचा. म्हणजे आपल्या बर्फीचं टेक्स्चर छान येतं. आणि खवा तुम्ही किसून घेऊ शकता किंवा त्याला थोडंसं रूम टेम्परेचरला आलं, की या पद्धतीने थोडंसं मऊ करून घ्यायचं. आणि लगेच यामध्ये आपल्याला साखर घालायची. तर खवा अगोदर खूप जास्त गरम करून घ्यायचा नाही आपल्याला. गॅसची फ्लेम मी कमी ठेवली आणि फक्त याला थोडंसं मऊ करून घेतलं आणि यामध्ये आता 1 कप एवढी पिठी साखर घालते. तर ग्रॅममध्ये 150 ग्रॅम एवढी पिठी साखर आहे. तर याला आता कमी गॅसवरतीच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, नाहीतर आपली बर्फी चांगली होणार नाही. आणि साखरेचं सुद्धा प्रमाण जे आहे ते शक्यतो एवढंच घ्यायचं, कारण साखर जर जास्त झाली तर बर्फी कडक होते. त्यामुळे साखरेचं प्रमाणसुद्धा व्यवस्थितच असायला हवं. तर आता या पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपण मैदा किंवा मिल्क पावडर असं काहीही घालणार नाहीत. पण बर्फीचं जे टेक्स्चर आहे खूप छान येतं. जशी बाहेर मिळते तसं टेक्स्चर आपल्याला या बर्फीचं येतं. फक्त आपल्याला गॅसची फ्लेम मोठी न करता या पद्धतीनेच याला कमी फ्लेमवर करून घ्यायचे. जर तुम्ही मोठी फ्लेम केली तर याचं जे टेक्स्चर आहे ते कलाकंदसारखं येऊ शकतं. मऊ टेक्स्चर येणार नाही, रवाळ होईल हे. त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. तर बघू शकता आता हे जे मिश्रण आहे हळूहळू पातळ व्हायला लागलेले. याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे. कंटिन्यू हलवत राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर हे पटकन कढईला लागलं जातं. त्यामुळे याला सतत हलवत राहायचे. फक्त गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची. तर आता हे मिश्रण पुन्हा हळूहळू घट्ट व्हायला लागलेले बघू शकता. याला मी कंटिन्यू हलवत आहे. जर तुम्ही याला हलवलंच नाही खूप वेळ, तर एक तर हे मिश्रण कढईलाही लागलं जाईल आणि याचा रंगही खूप जास्त बदलला जाऊ शकतो. त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवर सुद्धा याचा रंग पटकन बदलतो. त्यामुळे कमी फ्लेमवरच याला आपल्याला या पद्धतीने मिश्रण छान घट्ट होईपर्यंत होऊ द्यायचे. आता बघू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेले, पण एवढं याने सेट होणार नाही आपली बर्फी. याला आपल्याला आणखी थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. तर आपलं जे मिश्रण आहे आता बघू शकता कढई सोडायला लागलेलं आहे. त्याचा एक गोळा तयार होतो. मिश्रण जेव्हा चांगलं तयार होतं सेट होण्यासारखं, तेव्हा त्याचा गोळा तयार होतो किंवा ते मिश्रण कढई सोडायला लागतं. तर भरपूर घट्ट झालेलं आपलं जे मिश्रण आहे ते आता जसं आपल्याला मिश्रण हवं आहे तसं आपलं मिश्रण झालं. याचे आता 2 भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंदच करायची आणि यातलं अर्धं मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे मी केकचा टीन घेतला आहे. त्यामध्ये बटर पेपर लावून घेतला आहे. त्याला तूप लावून घेतलेले आणि त्यामध्ये या पद्धतीने आपल्याला याचा एक लेयर करून घ्यायचा आहे. तर बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही घरातली कुठलीही एखादी प्लेटही घेऊ शकता. फक्त त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपली जी बर्फी आहे व्यवस्थित निघते. तर या पद्धतीने हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे मी. आता राहिलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढी कोको पावडर मिक्स करायची यामध्ये. गॅसची फ्लेम आता सुरू करायची नाही आपल्याला, गॅस बंदच केलेला आहे. फक्त यामध्ये व्यवस्थित कोको पावडर मिक्स करून घ्यायची. तर कोको पावडरचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त सुद्धा करू शकता आवडीनुसार. पण हे बरोबर आहे आणि शक्यतो चांगल्याच ब्रँडची कोको पावडर वापरायची. तर इथे मी वेकफील्डची वापरलेली आहे. लोकलची कोको पावडर जर तुम्ही वापरली तर बऱ्याचदा त्याची जी चव आहे चांगली येत नाही. त्याला थोडी कडसर टेस्ट असते. त्यामुळे शक्यतो चांगल्याच ब्रँडची कोको पावडर वापरावी. हे मिक्स करून घेतलं की जो आपला पहिला लेयर आहे त्याच्यावरती पुन्हा आपल्याला याचा एक लेयर द्यायचा आहे. तर बघू शकता मिश्रण खूप आपलं छान झालेलं आहे. मस्त त्याचं टेक्स्चर खूप छान आलं आहे. व्यवस्थित स्प्रेडही होतं आहे. आता हे छान एकसारखं करून घेतलं आहे आणि साधारण 2-3 तास आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 2-3 तासानंतर तुम्ही बघू शकता किंवा हा जो वेळ आहे कमी जास्त सुद्धा लागू शकता आणि रूम टेम्परेचरलाच याला सेट होऊ द्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर बघू शकता मस्त सेट झाली. खूप कडकही झालेलं नाही किंवा अगदीच सेट झाली नाही असंही नाही. परफेक्ट सेटही झाली. टेक्स्चरही खूप छान आले. बघू शकता मस्त अशी बर्फी तयार झाली. जशी बाहेर मिळते तसे याचे टेक्स्चर आले.
टेस्ट तर बाहेरच्यापेक्षा खूप छान आहे, कारण यामध्ये आपण मैदा, मिल्क पावडर असं काहीही घातलेलं नाही. फक्त खव्यापासून आपण ही बर्फी तयार केलेली आहे. त्यामुळे याची चव खूप छान लागते. बघू शकता खूप छान कट होते आपली जी बर्फी आहे ती. तर मस्त झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अश्विनीज रेसिपीला सुद्धा नक्की फॉलो करा. तर तुम्हाला मी एक बर्फी तोडून दाखवते. याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, मस्त आलेलं आहे. आणि हे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. रूम टेम्परेचरला 3-4 दिवस व्यवस्थित राहते. आज आपण हलवाईसारखी काजू कतली घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बऱ्याचदा त्याचं टेक्स्चर चांगलं येत नाही किंवा ती कडक होते. तर असं होऊ नये म्हणून भरपूर टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत आणि या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर अगदी परफेक्ट अशी आपली काजू कतली तयार होते. फक्त 3च साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. तर आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला यासाठी काजू लागणार आहेत. तर यासाठी तुम्ही अख्खा किंवा तुकडा कुठलाही काजू वापरू शकता. तर इथे मी 2 कप एवढे काजू घेते. ग्रॅममध्ये 250 ग्रॅम एवढे काजू आहेत. तर आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. काजूची आपल्याला छान फाईन पावडर तयार करून घ्यायची. यातलं तेल रिलीज होऊ द्यायचं नाही आणि तेल रिलीज होऊ नये म्हणून हे जे काजू आहेत मिक्सरमधून काढण्याच्या पूर्वी एक 20 ते 25 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवायचे. म्हणजे ते थंड होतात आणि मग मिक्सरमधून काढायचे. म्हणजे ते पटकन गरम होत नाहीत आणि यातलं तेल रिलीज होत नाहीत. जर यातलं तेल रिलीज झालं तर याची पावडर चांगली होणार नाही आणि मिक्सरसुद्धा एकदाच खूप वेळ सुरू ठेवायचा नाही आपल्याला. काही सेकंद सुरू करायचा, मग बंद करायचा. या पद्धतीने आपल्याला या पद्धतीची अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायची. याची पावडरच व्हायला हवी, याचा लगदा होऊ द्यायचा नाही, नाहीतर काजू कतली चांगली होणार नाही. हवं तर तुम्ही याला आता चाळूनही घेऊ शकता. आता आपण यासाठी लागणारं जो साखरेचा पाक आहे तो तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे एक मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली. त्यामध्ये पाऊण कप म्हणजे 150 ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे मी आणि पाऊण कप म्हणजे 150 ml एवढंच पाणी घातलं. तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. साखर पूर्णपणे विरघळली की कमी गॅसवरती याला एक उकळी येऊ द्यायची. याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आपल्याला. एक उकळी आली की लगेच ही जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि कमी गॅसवरतीच याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. याला हलवत राहणं खूप गरजेचं आहे. तर या पद्धतीने गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि जर तुम्ही याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार केला तर काजू कतली कडक होऊ शकते, हार्ड होऊ शकते. त्याचं टेक्स्चर चांगलं येणार नाही. त्यामुळे या पद्धतीने फक्त कमी गॅसवर एक उकळी येऊ द्यायची. लगेच ही पावडर घालायची आणि याला सतत हलवत राहायचं. म्हणजे याचं टेक्स्चरही छान येतं आणि सॉफ्ट राहते काजू कतली, कडक होत नाही. तर फक्त गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि जेव्हा आपण काजू मिक्सरमधून बारीक करून घेतो तेही व्यवस्थित त्याची पावडर तयार होणं तितकंच गरजेचं आहे. त्याचा जर लगदा तयार झाला त्याचं टेक्स्चर चांगलं येणार नाही. त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात आणि याचा जो रेशो आहे साखर आणि काजूचा तो हे असाच घ्या. साखरेचं जर प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा आपली काजू कतली कडक होऊ शकते. त्यामुळे जे प्रमाण दिलेलं आहे तेच घ्यायचे. तर बघू शकता आता हे जे मिश्रण आहे हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर आणखी होऊ द्यायचं आपल्याला. फक्त गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. तर बऱ्याचदा आपण बाहेरून जी काजू कतली आणतो त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. तर त्यामुळे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बाहेरच्यापेक्षा स्वस्तात आपण काजू कतली बनवू शकतो. तर बघू शकता हे जे मिश्रण आहे आता कढई सोडायला लागले. याचा एक गोळा तयार व्हायला लागला. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे आपल्याला जसं हवं तसं व्हायला लागलेलं आहे आता. हवं तर तुम्ही यातला थोडासा गोळा बाहेर घेऊन थंड करू शकता. त्याची जर गोळी तयार होत असेल तर तयार झाले असं समजायचं. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून एवढं तूप घालायचं आहे. तूप घालून फक्त 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम सुरू ठेवायची आणि 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची. तुपामुळे याला सॉफ्टनेस येतो, त्याचं टेक्स्चर चांगलं येतं. त्यामुळे तूप घालून या पद्धतीने आता गॅस बंद करायचा आणि याला थंड होऊ द्यायचे. तर थंड होण्यासाठी असंच ठेवायचं नाही आपल्याला, याला सतत हलवत राहायचे. बघू शकता जसं जसं आता हे मिश्रण थंड होईल तसं तसं ते घट्ट व्हायला लागते आणि याचं जे टेक्स्चर आहे बघू शकता खूप छान आलेलं आहे, परफेक्ट आलेलं आहे. जर असंच टेक्स्चर व्हायला हवं आणि अगदीच खूप थंडही होऊ द्यायचं नाही आपल्याला. हे हलकंसं कोमट असताना आपल्याला या पद्धतीने एक बटर पेपर घ्यायचा किंवा तुम्ही प्लेट काहीही घेऊ शकता. त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर मी बटर पेपर घेतला, त्याला तूप लावून घेते. जर हे मिश्रण तुम्ही खूप जास्त घट्ट होऊ दिलं
तर ते नंतर लाटता येणार नाही व्यवस्थित. वरून एक बटर पेपर लावते आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला याचा जो थिकनेस आहे, किती जाड किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही याला लाटून घेऊ शकता. प्लेटमध्ये सुद्धा बनवू शकता तुम्ही. प्लेटला फक्त व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि मग या पद्धतीने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. जर तुम्ही खूप जास्त घट्ट होऊ दिलं तर ते तेवढं व्यवस्थित लाटलं जाणार नाही, कारण ते सेट होईल. तर ते बटर पेपर मी काढून घेते आणि हे आपल्याला आता सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरला त्याला सेट होऊ द्यायचं आपल्याला. तर साधारण 1.5-2 तास लागतील आपल्याला हे सेट होण्यासाठी. तर आता 2 तास झालेले आहेत. हे छान सेट झालेले. याला हलवाईसारखा लूक देण्यासाठी याला मी चांदीचा वर्क लावून घेते. तर हे ऑप्शनल आहे पूर्णपणे. यामुळे लूक छान येईल. अगदी जशी बाहेर आपल्याला काजू कतली मिळते त्याप्रमाणे आपली काजू कतली दिसते. चांदीचा वर्क सुद्धा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल. आता हे आपण कट करून घेऊयात. तर बघू शकता याचं टेक्स्चर परफेक्ट आलंय. थिकनेस सुद्धा जसा बाहेर मिळतो त्या पद्धतीचाच थिकनेस आहे. हे कट करतानाच आपल्याला लक्षात येते की आपली जी काजू कतली आहे सॉफ्ट झालेली आहे की हार्ड झालेली. या पद्धतीने जर बनवली तर ती कडक होतच नाही. फक्त आपल्याला ज्या दिलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या. मिक्सरमधून काजू काढताना जसं मी सांगितलं तसंच करा, म्हणजे त्याची छान पावडर तयार होईल. साखरेचं प्रमाणसुद्धा हेच घ्या, म्हणजे काजू कतली कडक होणार नाही. साखरेचा पाकही तयार करताना त्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. त्याचा 1 तारी 2 तारी पाक बनवायचा नाही, म्हणजे आपली काजू कतली छान होते. तर बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही पाहू शकता. मस्त आलेलं आहे. सॉफ्टनेससुद्धा बघू शकता. खूप छान सॉफ्टनेस आला आहे, मस्त झाली आहे. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये खवा घालते. तर इथे मी अर्धा किलो खवा घेतला आहे. यामध्ये आपल्याला साखर घालायची. तर अर्धा किलो खव्यासाठी इथे मी पाऊण कप साखर घेतली, म्हणजे 150 ग्रॅम साखर आहे ही. आणि जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी 1-2 टेबलस्पून साखर वाढवू शकता. म्हणजे अर्धा किलो खव्यासाठी 150 ते 200 ग्रॅम साखर पुरेशी होते. यासोबतच यामध्ये आपल्याला दूध घालायचं. तर इथे मी पाव कप एवढं दूध घेतलं आणि याला आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला गॅसची फ्लेम कमी ठेवायची. कमी फ्लेमवरती याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने जर बर्फी बनवली तर खूप छान होते. जशी आपल्याला बाहेर स्वीट मार्टमध्ये बर्फी मिळते त्या पद्धतीचं त्याचं टेक्स्चर येतं आणि रंगसुद्धा खूप छान येतो. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम थोडी मी मोठी केली आहे आणि याला कंटिन्यू आपल्याला आता हलवत राहायचं आहे. तर हे मिश्रण जसं जसं गरम होईल तसं तसं ते पातळ व्हायला लागतं आणि या स्टेजला ते हातावरती त्याचे छोटे छोटे टिपके उडून येण्याची शक्यता असते, हात भाजण्याची शक्यता असते. थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला याला हलवत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता हे भरपूर पातळ झालं आहे. तर याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि याला पुन्हा आपल्याला छान हे मिश्रण घट्ट होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. तर या अगोदर मी बऱ्याच प्रकारच्या मिठाईचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यामध्ये दुधापासून पेढा कसा तयार करायचा किंवा इन्स्टंट अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारा पेढा असेल, कलाकंद असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या मिठाईचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तुम्ही जर पाहिलेलं नसतील तर नक्की पहा. तर तुम्ही पाहू शकता आता काही वेळानंतर हे मिश्रण पुन्हा हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर याला आपल्याला भरपूर वेळ घट्ट करून घ्यायचं, म्हणजे ते छान सेट होतं. जर तुम्हाला यामध्ये वेलची पूड आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये थोडी वेलची पूडसुद्धा घालू शकता, पण मी वेलची पूड नाही घालणार. याला असंच घट्ट करून घेणार आहे. तर याला आपल्याला या स्टेजला कंटिन्यू हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम आता कमी करायची, कारण जसं जसं मिश्रण घट्ट होईल तसं तसं ते कढईला लागण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे याला आता आपल्याला कंटिन्यू हलवत तर राहायचंच आहे, पण गॅसची फ्लेमसुद्धा कमी करायची. तर आता हे भरपूर घट्ट झाले आणि कढई सोडायला सुद्धा लागलेलं आहे हे मिश्रण, म्हणजे आपल्याला जसं हवं तसं मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. हे मिश्रण जेव्हा कढई सोडायला लागतं तेव्हा ते झालेलं आहे असं समजावं, किंवा या पद्धतीने थोडंसं हातामध्ये घेऊन पाहायचं. त्याची जर गोळी तयार होत असेल तर ते झालं आहे असं समजायचं. तर इथे मी एक ट्रे घेतला आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मिश्रण काढते, सेट होण्यासाठी ठेवायचं आपल्याला त्यामध्ये. जर तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावून घेऊ शकता आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊ शकता. पण तूप लावून घ्यायचं, म्हणजे बर्फीच्या जेव्हा आपण वड्या पाडतो
तेव्हा ते छान निघतात. आता याला व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं या पद्धतीने. याचा रंग पाहू शकता, रंग छान आलेला आहे याला. एका चमच्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्याला वरतून पुन्हा प्लेन करून घेतलेलं आहे अगदी. आणि आता हे आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. हे जर मिश्रण व्यवस्थित परतलेलं असेल तर 1-2 तासामध्ये व्यवस्थित सेट होतं. व्यवस्थित परतलेलं नसेल तर वेळ जास्तही लागू शकतो. तर हे 2 तासामध्ये छान सेट झालेलं आहे. तर हे तुम्ही असंही कट करून खाऊ शकता. पण आपण बाहेरच्यासारखी मिठाई बनवतोय, तर त्यासाठी याला मी थोडासा चांदीचा वर्क लावून घेते. तर पूर्णपणे ऑप्शनल आहे. यामुळे चवीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. फक्त याचा जो लूक आहे तो आपल्याला बाहेरच्या मिठाईसारखा येणार आहे. त्यामुळे याला मी थोडासा वर्क लावून घेतला, खूप जास्त नाही लावलेलं. आता आपण याला कट करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता छान कट होते ही बर्फी. टेक्स्चर खूप छान आलेले, मस्त सेट झाले. आणि जर ही बर्फी व्यवस्थित परतली गेलेली नसेल तर ती लवकर सेट होत नाही. त्यामुळे याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मगच सेट होण्यासाठी ठेवायचे. व्यवस्थित परतल्यानंतर याला रंगही खूप छान येतो. तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आणि जेवढी छान परतली जाईल तेवढी टेस्टसुद्धा खूप छान येते. तर मस्त वड्या पडतात त्याच्या. छान झालेली आहे आपली बर्फी. तर नक्की करून पहा तुम्ही. केल्यानंतर कमेंट्स नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली बर्फी तयार झालेली आहे.